नमस्कार, मी संजय बोकरे. आपण पाहताय जनप्रवास लाईव्ह. सगळं राजकारण, शरद पवारांचं घर, राष्ट्रवादी दोन्ही पक्ष विलिनीकरण, आता हा विषय राहिला बाजूला. तो विषय आहेच नाही अशातला भाग नाही, परंतु सगळ्यात महत्वाचा विषय आहे, त्याच्यावर आज विश्लेषण करायचे म्हणजे सुप्रिया सुळे यांचे जावई लखानी. आता लखानी म्हणजे सारंग लखानी, हे त्यांचे जावई आहेत, उद्योगपती आहेत. आणि त्यांचे वडील नुकतेच आता आमदारही झाले विधान परिषदेवर. आणि आता जावयाला वाटणार आपल्या सासूबाई मंत्री व्हाव्यात. सुप्रिया सुळे ह्या मंत्री व्हाव्यात. ह्या सुप्रिया सुळे त्यांचे सासू असल्यामुळं त्यांचे प्रयत्न जोरदार चालू आहेत. आणि मुळात पहिल्यापासून त्यांचे वडील, सारंग लखानींचे वडील जे आहेत ते RSSचे आहेत, देवाभाऊंच्या जवळचे आहेत, गडकरींच्या जवळचे आहेत. आणि देवाभाऊ याचा फायदा उचलल्याशिवाय राहील. आत्ताचं राजकारण बघितल्यानंतर एकनाथ शिंदेची जी घोडदौड आहे, 6 खासदार त्यांनी फोडून घेतल्यामुळे आणि त्यांचं केंद्रात भारतीय जनता पक्षाच्या वरिष्ठ नेत्यांच्यापाशी वजन वाढलेलं आहे. मग अशा वेळेला आपण गप बसून चालेल का? सुप्रिया सुळे जर का आले तर आपण त्यांना मंत्री करू. जसं आता एकनाथ शिंदेच्या मुलाला मंत्रिपदाचं गाजर दाखवलंय. गाजर म्हणता येणार नाही, आता ते देतीलच बहुतेक. मग तशा पद्धतीने इकडेही करता येईल. पण सुप्रिया सुळे आणि रोहित पवार यांचं काय होणार? रोहित पवारांशी पंगा घेणार. जितेंद्र आव्हाड हे सुद्धा काँग्रेसमध्ये जावं म्हणतायत. मग हे सगळा विचार आता पवार घराण्यात चालू आहे. शरद पवारांची अवस्था अशी झाली आहे, काही सांगता पण येईना आणि सहन होईना असं झालेलं आहे. हे नक्की आहे. काय करणार? इकडे रोहितला तर तोडायचं नाही आहे त्यांना. पण भारतीय जनता पक्षात जर का आपण बाहेरनं पाठिंबा दिला, आता शरद पवार तर देऊ शकत नाहीत, त्यांना निवृत्तीच घ्यावी लागेल. नाही तर सुप्रिया सुळेंना राष्ट्रीय अध्यक्ष करून असं राजकारण करावंच लागेल. त्याच्यात राष्ट्रवादी शरद पवार गट फुटल्याशिवाय राहणार आहे का? अजिबात. म्हणजे नक्कीच आहे की फूट ही अटळ आहे. पण जावई मात्र आता जोरदार कामाला लागलेले दिसत आहेत. उद्योगपती आहेत, पैसेवाले आहेत आणि RSS लॉबी सगळे. गडकरी सुद्धा त्याच्यासाठी प्रयत्नशील आहे. सुप्रिया सुळे व्हाव्यात कॅबिनेट मंत्री, ती एक ताकद मिळेल. आणि बहुसंख्य खासदार मात्र हे आता इंडियाला पाठिंबा देण्याच्या मनस्थितीत आहेत शरद पवार गटातले. आमदारांच्या मध्ये मात्र चलबिचल दिसते. काही इकडे आहेत, काही तिकडे आहेत. ते सुद्धा जयंत पाटील सिनियर मंत्री होते, ते जितेंद्र आव्हाड सिनियर मंत्री होते, त्यांच्यातले म्हणजे ते सत्तेत असताना राष्ट्रवादी पक्ष शरद पवारांचा. परंतु आता ते सिनियर नेते आहेतच ना. पण त्यांचा कल काँग्रेसकडे आहे. जयंत पाटलांना इकडे घ्यायला तयार नाही. भारतीय जनता पक्षामध्ये त्यांना जयंत पाटील आले तर विरोध आहे हे दिसतंय ना. त्यामुळे देवाभाऊनं बोलायची पाळी आली, कोणाला आम्ही घेत नाही म्हणून. परंतु इकडे तर खासदार मिळत असतील तर सुप्रिया सुळे आले तर चालतंय त्यांना, का ते केंद्रात मंत्री होत आहेत. इकडे मात्र राज्यात काही देतील अशातली अवस्था नाही आहे. आणि ते जे मागणारे, मुख्य क्लेम करणारीच माणसं तिकडं काँग्रेसकडे कल आहे त्यांचा. अगदी रोहित पवार, जयंत पाटील, जितेंद्र आव्हाड हे बघितलं. असं हे राजकारण चाललेलं आहे. परंतु जावयाला आपली सासू मंत्री झालेलं का आनंदच आहे ना. पण हे राजकारण असं आहे की शरद पवारांना याच्यामुळं निवृत्ती घ्यावी लागेल अशी अवस्था आत्ता तरी राजकारणातली दिसते. एकंदर सुप्रिया सुळेंना मंत्रिपद घ्यायचं म्हटलं तर रोहित पवारांची पंगा घ्यावा लागेल. आज इथंच थांबू, उद्या पुढच्या भागात.